तर विषय असा असतो की पावभाजी बाहेरची हॉटेलमधली मला अजिबात आवडत नाही, कारण किती आंबट लागते. तर मी घरीच पावभाजी बनवत असते. तर आठवड्यातून 2 वेळा म्हटलं तरी मी पावभाजी बनवते. तर आज पावभाजीच बनवते. तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या घेतल्यात: वाटाणा, फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, थोडासा किसलेला गाजर आणि बीट घेतलं आहे. तर ते सगळ्या भाज्या मी शिजायला कुकरमध्ये लावल्या. त्याच्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतला. कांदा आणि टोमॅटो भरपूर घालायचं. टोमॅटो थोडं कमीच घालायचं, पण कांदा भरपूर घालायचा. कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, तर कांदा टाकला. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजला. त्याच्यानंतर टोमॅटो टाकला. टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि ते चांगलं शिजून दिलं. ते शिजल्यानंतर 2 मिनिटांनी स्मॅशरनं चांगलं स्मॅश करून घेतलं. त्याच्यानंतर पावभाजी मसाला थोडासा आणि तिखट टाकलं. ते चांगलं हलवून घेतलं आणि जी स्मॅश केलेली भाजी होती ती टाकली. आपल्याला लागेल तसं गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. एका साईडला पावभाजी आपली तयार होते, एका साईडला पावसुद्धा मी मस्त तुपामध्ये भाजून घेतलेत. तर मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.